सरसंचलित श्रद्धा सुपर जेम्स। प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते। तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो। तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी। संपर्क 8600826700। नक्कीच मूळ बातमीमधील व्याकरणाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका दुरुस्त करून बातमी खालीलप्रमाणे तयार केली आहे। बातमी: टाकवडे रोडवरील 10 लाखांची घरफोडी उघड, गावभाग पोलिसांकडून 3 सराईत गुन्हेगारांना अटक। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या टाकवडे रोड परिसरात झालेली धाडसी घरफोडी उघड करण्यात गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे। या प्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या चोरीबाबत उल्हास विठ्ठल भोसले, वय 50, रा, टाकवडे रोड, इचलकरंजी यांनी फिर्याद दिली होती। उल्हास भोसले हे गेल्या काही वर्षांपासून टाकवडे रोड परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत। 4 दिवसांपूर्वी दुपारी घराला कुलूप लावून ते यड्राव येथे आपल्या भावाच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते। हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 10,14,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। भोसले घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी आरोपींच्या अटकेसाठी विविध पथके तैनात करण्याचे आदेश दिले होते। तपास यंत्रणेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असता पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की विनायक गजानन कुंभार, रा, गावभाग लक्ष्मीकांत उर्फ तम्मा सैदू नाटेकर, रा, विठ्ठलनगर शहापूर आणि अनिल कासाप्पा कल्याणी, रा, विठ्ठलनगर शहापूर या सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून या तिघांना पंचगंगा नदी नाका परिसरातून ताब्यात घेतले। सुरुवातीला संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक चौकशी करताच त्यांनी घरफोडीची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील 6,35,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले असून उर्वरित मुद्देमाल मिळवण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण अधिक तपास करत आहेत। ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोविंदा कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिरढोणे, विजय माळवदे, बाजीराव पोवार आणि प्रमोद आंबी यांच्या पथकाने केली। पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी।